MIDC करता जमीन संपादित केली पाहिजे याचा आग्रह धरण्यामागे नेमकं काय कारण होतं, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा होत असल्याचा संशय निर्माण होत आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सुद्धा या भागामध्ये जे क्षेत्र संपादन केलं जाणार आहे तिथं त्याची जमीन आहे। एका विशेष प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष वेधण्याकरिता म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असलेले सन्माननीय आमदार रोहितजी पवार यांनी सातत्यानं आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेड मधील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता त्या ठिकाणी MIDC झाली पाहिजे याच्या करताचा आग्रह सार्वजनिक स्तरावर, विधिमंडळ स्तरावर, त्याचबरोबर त्यांना विधानसभेचे सदस्य या नात्यानं असलेल्या वेगवेगळ्या संसदीय आयुधाचा वापर करून त्यांनी विधिमंडळामध्ये देखील या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले। निश्चितपणे तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या ठिकाणी औद्योगिक वसाहत होत असेल तर निश्चितपणे त्याचा स्थानिक रोजगार वाढण्याच्या करता उपयोग होतो, त्या परिसराच्या विकासाकरिता उपयोग होतो आणि एकूणच त्या परिसराचं आर्थिक चलनवलन जे आहे ते वाढायला मदत होते। परंतु त्याच्या मागचा हेतू जो आहे तरुणांना रोजगार देण्याच्या करता किंवा उपलब्ध होण्याकरता मतदारसंघाच्या विकासाकरता MIDC व्हावी का काही ठराविक उद्योगपतींना, काही व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा याच्या करता म्हणून अमुकच एका ठिकाणी किंवा अमुकच गावामध्ये MIDC करता जमीन संपादित केली पाहिजे याचा आग्रह धरण्यामागे नेमकं काय कारण होतं याचा तपास केल्यानंतर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा होत असल्याचा संशय निर्माण होत आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या कर्जत जामखेडमध्ये प्रस्तावित कर्जत औद्योगिक क्षेत्र मौजे पाटेगाव व खंडाळा, हे मौजे पाटेगाव आणि खंडाळा या दोन गावामधलं जवळपास 458 हेक्टर म्हणजे जवळपास 1200 एकर, एक्झॅक्ट फिगर जर सांगायचे म्हटलं तर 1131 आणि वर काही क्षेत्र, असं एवढं क्षेत्र जे आहे ते संपादित केलं जाणार आहे। आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी जे मूळ खातेदार आहेत म्हणजे जे मूळ शेतकरी आहेत ज्यांच्या त्या ठिकाणी जमिनी संपादित केल्या जाणार आहेत ते स्वखुशीने त्या जमिनी द्यायला देखील तयार होतील। अर्थात काही गावातल्या लोकांचा विरोध आहे, त्यांनी तसा ठराव देखील केलाय, त्याच्यापेक्षा चांगली जमीन दुसरीकडे उपलब्ध आहे हे देखील सांगितलेलं आहे। उपजाऊ जमीन वापरली जाऊ नये, घेतली जाऊ नये असा लोकांचा आग्रह आहे, परंतु त्याच जमिनीवर औद्योगिक वसाहत झाली पाहिजे असा जो रोहित पवारांचा आग्रह आहे त्या आग्रहामागचं नेमकं काय कारण आहे, तिथले जे मूळ खातेदार आहेत त्यांना जमीन संपादन झाल्यानंतर मोबदला मिळणार आहे का त्या मूळ शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने ज्या व्यापाऱ्यांनी, ज्या उद्योगपतींनी तिथं जमिनी खरेदी केल्या आणि आता संपादन झाल्यानंतर मोबदला जो मिळणार आहे तो मूळ शेतकऱ्यांना मिळणार नाही तर नवीन तयार झालेले उद्योगपती, व्यावसायिक खातेदार जे आहेत, जे बिझनेसमॅन आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। मग त्या बिझनेसमॅन लोकांना, त्या व्यावसायिक लोकांना फायदा मिळवून देण्याच्या करता एवढा अट्टहास चाललाय का? त्यांच्या फायद्यासाठी MIDC त्या ठिकाणी झाली पाहिजे याच्या करता म्हणून आग्रह धरला जातोय का याच्या संदर्भातला निश्चितपणे खुलासा झाला पाहिजे। आता मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतो, त्या नावामध्ये काही गंभीर स्वरूपाची सुद्धा अपराधी असलेल्या लोकांची नावं आहेत। आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेला, देशाच्या बरोबर गद्दारी करून पळून गेलेला, देशाची फसवणूक केलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सुद्धा या भागामध्ये जे क्षेत्र संपादन केलं जाणार आहे तिथं त्याची जमीन आहे। एक नव्हे तर 4-4 त्याची खाती त्या ठिकाणी आहेत आणि मग नीरव मोदीला मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून देण्याच्या करता कर्जत जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांना निवडून दिले का हा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। रोहित पवारांना चांगलं माहित आहे की संपादित क्षेत्रामध्ये
कुणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने जमिनी विकत घेतलेल्या आहेत। जर तरुणांच्या रोजगाराबद्दलचा एवढा कळवळ आहे तर आपण त्या स्थानिक लोकांचा विरोध असताना अमुकच ठिकाणी ती औद्योगिक क्षेत्र झालं पाहिजे, MIDC झाली पाहिजे याचा आग्रह का धरताय? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।